रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा आज प्रहार संघटना दिव्यांग यांच्या बऱ्याचशा अडचणी पेन्शन वगैरे येणे नाही येणे त्यासाठी आज आम्ही पंचायत समिती समोर मेळावा आयोजित केला आहे. तर सर्व दिव्यांग बांधवांचे ज्येष्ठ नागरिक यांचे KYC आधार कार्ड लिंक मोबाईल लिंक हे सर्व इथं काम आज करण्याचं ठरवलं आहे आणि बरेचसे दिव्यांग बांधव इथं आले आहेत. आणि दुसरी गोष्ट काही दिव्यांगाचे शिबिर भरवलं आहे त्यांना पुन्हा दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव वगैरे असे साहित्य वाटप करणार आहे. तर त्यासाठी नावनोंदणी पण इथं करण्याचं काम चालू आहे. तर आमचे तरटे साहेब हिवरे साहेब हे बा इथं रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज दिव्यांग लोकांसाठी इथं म्हणजे आज इथं शिरूर पंचायत समितीसमोर आज सर्वांना इथं आमच्या तरटे साहेब आणि हिवरे साहेब यांनी इथं बोलवलं आहे. पहा तर कोणाचं म्हणजे पेन्शन 2,500 नाही मिळाली, कोणाची 1,500 रुपये त्यांना 2.5 नाही मिळाली, कोणा 2.5 आली, कोणा कमी पेन्शन नाही आली. तर त्यांची कागदपत्र घेऊन इथं सर्व तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज इथं मेळावा घेऊन तिथं बोलण्यात आले आणि त्यांचे सर्व इथं आज कामं करण्यासाठी आमचे तालुक्याचे तरटे साहेब आणि आमचे प्रहार पतसंस्थेचे संस्थापक हिवरे साहेब हे इथं आज उपस्थित आहेत. तर साहेब कसं नियोजन आहे आज म्हणजे काय आज या ठिकाणी दिव्यांगचे जे काही कृत्रिम अवयव लागतील किंवा कोणाला कॅलिबर काठ्या साहित्य बाकी ब्लाइंडसाठी आतापर्यंत ब्लाइंड स्टिक वगैरे कधी उपलब्ध नव्हत्या पण मळवली ह्यांच्याकडून आपले कॅम्प घेणार आहेत. हा कॅम्प 13 फेब्रुवारीला होणार आहे. त्या तालुक्यातील सर्व दिव्यांग त्यामध्ये ब्लाइंड लोक पण आपण त्यात ह्यावेळेस ब्लाइंड स्टिकचं वितरण त्यांच्याकडून होणार आहे. ते पण सहभागी केलेले आहेत. त्याच्यामध्ये अस्थिव्यंगांसाठी कृत्रिम पाय कॅलिबर कुबड्या त्यात साहित्याचं पण वाटप आहे. नंतर कर्णबधीर असतील त्यांच्यासाठी मशीन आहेत कर्ण मशीन त्याचं पण त्या ठिकाणी होणार आहे आणि मोजमाप त्याच दिवशी होणार आहे. त्यामुळं दिव्यांगांना जे काही पहिले 2 हेलपाटे मारायला लागायचे पहिल्यांदा माप घेण्यासाठी आणि नंतर परत साहित्यासाठी तर त्यासाठी ने-आण करण्याची पण त्यांनीच व्यवस्था केलेली आहे. 13 फेब्रुवारीला कॅम्प आहे. अजून मी ह्या व्हिडिओच्या आपल्या माध्यमातून मी अजून आव्हान करेन तालुक्यातील शिरूर तालुक्यातील अजून कुणी असेल तर नाव नोंद नक्कीच करा. म्हणजे आता परत नाव नोंदणी कुठं करून मिळेल म्हणजे नंतर फोनवर जरी केली तरी दत्तात्रय तरटे म्हणून चेअरमन आहे प्रहार पतसंस्थेचे. नंतर मी तुषार हिरवे माझ्याकडे जरी केलं तरी चालेल. दत्तात्रय तरट्यांचा नंबर आहे 84 83 83 काय हो पुढं 011 664 आणि माझा नंबर आहे तुषार हिरवे 82 75 37 61 01. आणि अगदी तुमच्या माध्यमातून जरी तुम्ही घेतलं म्हणजे SB बेंद्रे या चॅनलला जरी हे केलं तरी ते तुमचं नाव नोंदणी होईल. धन्यवाद सर. तर बघा आज इथं संपूर्ण दिव्यांगांसाठी बघा माहिती हिवरे साहेबांनी सांगितली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचे पेन्शन वगैरे आलेले नाही त्यासाठी पण इथं आमचे तरटे साहेब आपल्याला थोडी माहिती तरटे साहेब थोडी माहिती द्यावं म्हणजे कसं तुमचं म्हणजे आज काय काय पद्धतीचं काम आहे. आज शिरूर तालुक्यातील दिव्यांगांना संपर्क संस्था मळवली यांच्या मार्फत नाव नोंदणी चालू आहे. दिव्यांग साहित्य मोफत वाटप होणार आहे. त्यासाठी आज आहे ना आपण जवळजवळ 30 लोकांची नाव नोंदणी केलेली आहे. त्यांना कुणाला कॅलिपर्स कुबड्या त्यानंतर वॉकर व्हीलचेअर 3 चाकी सायकल बॅटरीवाली सायकलसाठी मागणी केलेली आहे. आणि अवयव काही सम पाय काहींना पाय पाहिजे काहींना हात पाहिजे त्यासाठी कृत्रिम अवयवासाठी नोंदणी झालेली आहे. त्यानंतर व्हीलचेअर स्टिक वगैरे अंड काठी महत्वाची त्यासाठी एक मागणी केलेली आहे. आता आहे ना नाव नोंदणी चालू आहे. 13 फेब्रुवारीला ते वाटप करणार आहे. डायरेक्ट वाटप करणार आहे. मोफत येण्याची सोय तिथं जेवणाची सोय चेकअप करून डॉक्टर चेकअप करून
मग लगेच देणार आहे. त्या हां बरं. दिवशी वाटप होणार आहे साहेब. धन्यवाद सर. पण दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आज समजा काही लोकांना ती पेन्शन नाही आली, 1,500 आले, तर त्याच्याबद्दल काही तुम्ही काही केले काय? त्या संदर्भात आधार कार्ड हा. आणि युडी आयडी कार्ड हा. सकाळी वडगुळे साहेब येऊन गेलेत. हो. त्यांनी सगळ्यांना ते आधार कार्ड आणि युडी आयडी अपडेट करायला सांगितलेले. सगळं डॉक्युमेंट घेऊन आम्ही आता थोड्या वेळात जाणार आहे. हां, त्यांची पेन्शन म्हणजे चालू होणार. पुढच्या महिन्यापासून 2,500 रुपये नाही नाही, पाठीमाग आणखी पेन्शन जे आता पाठीमाग जी त्यांनी 1 तारीख जाहीर केली होती ते अवधेशामध्ये, ते काय त्याप्रमाणे ते नाही झाली. तर काहींचे म्हणजे पेन्शन म्हणजे 500 रुपयेच आलेली, काहींना 1,000 रुपये झाली. आणि परत 4 महिन्यापासून जे फरक आहे तो फरकाचं काय तसं त्यांनी काय सांगितलं काय? गेल्या 2 महिन्यापासून 2,500 रुपये काही लोकांना ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले, आधार कार्ड युडी आयडी हा. ज्यांचे अपडेट झाले त्यांना पेन्शन येते. या 2,500 आली त्यांना. हां. आणि ज्यांच्या आधार कार्ड मध्ये युडी आयडी मध्ये लिंक नाहीये, मोबाईल लिंक नाही, त्यामुळं ही पेन्शन अटकलेली आहे. त्यांची आता तुम्ही कामं करून अपडेट चालू आहे. अपडेट चालू आहे. संजय गांधी विभागात अपडेट करून घेणार. करून द्या. धन्यवाद. हे पहा, हे संपर्क संस्था आयोजित मोफत वैद्यकीय शिबिर. तर हे पहा, या शिबिराचं इथं म्हणजे नाव नोंदणी चालू आहे. तर इथं प्रत्येक दिव्यांगाला त्यांच्याप्रमाणे त्यांना कृत्रिम अवयव, सायकल, कोबडी, व्हीलचेअर हे असं साहित्य मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची पेन्शन रखडलेली आहे त्यांची पण इथं कामं चालू आहेत. कोणाचं KYC राहिली ते सगळं इथं तरटे साहेब आमचे सांगतात आहे. त्याप्रमाणे सगळ्यांनी करून घ्यायचं आणि आपले पेन्शन वगैरे सगळे व्यवस्थित चालू करून घ्यायचे. तर खरोखर म्हणजे आज चांगला उपक्रम आमच्यात शिरूर तालुक्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष तरटे साहेब, संस्थापक अध्यक्ष हिवरे साहेब यांचे खरं चांगलं योगदान आहे. तर ठीक आहे, सर्वांनी यांच्या सहकार्याने आपली आपली कामं करून घ्यावी. धन्यवाद. हे हिवरे साहेब आणि ते सगळे आता निघाले पहा. आता तहसीलदार कार्यालयात जायचे. वडगुले साहेब संजय गांधी ऑफिसला जायचे बा, तिथं कामं करण्यासाठी तर निघालो. हे पहा आमचे तरटे साहेब, हे पंचायत समितीचे धोत्रे साहेब यांच्याकडं कामं करतात पहा. धन्यवाद साहेब. घरकुल योजनेचं नमस्ते. सर्व काही कामं असतात पहा. तर हे सर्व काम व्यवस्थित करतात आणि दिव्यांगांना चालायचं आधी होतं. समजून सांगतात. धन्यवाद साहेब. हे बघा इथं आता हे संजय गांधी योजनेच्या इथं बघा संपूर्ण दिव्यांगांना आणि निराधार आणि त्यांच्या सर्व पेन्शनसाठी इथं बोललो आहे. आमचे तरटे साहेब पण आलेत पाहिजे आता. वडगुले साहेबांकडे कागदपत्र द्यायचे आहेत. हे संजय गांधी योजना ऑफिसचे तरटे साहेब सगळं व्यवस्थित काम करतात. आणि वडगुले साहेबाकडे आता आपण जेवढी आपण कागदपत्र दिली संपूर्ण सगळ्यांची पेन्शन ओकेमध्ये आली. खरं सर धन्यवाद मानले पाहिजे साहेबांचे, कारण सगळ्यांची अगदी पेन्शन ओके आली. ठराविक 4-2 लोकांचं म्हणजे काहीतरी आधार लिंक नसल्यामुळं काय अशा अडचणी आल्या तर ते आज बघा दुरुस्त करून सगळ्यांना देतात पहा. ही आमच्या तालुक्यातली संपूर्ण सगळी याचे दिव्यांग ज्येष्ठ ही सगळी आल्यात पहा इथं. आणि ज्यांची काय अडचणी ते इथं लगेच दुरुस्त करून देतात. म्हणजे काम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम चालू आहे पहा आमचं. शिरूर तहसीलचं काम अगदी योग्य आहे पहा. इथं कसलीही अडचण नाही, पण सगळी अडचण ही सरकारची अडचण आहे. यांनी जी पेन्शन आहे हे काहीतरी ओढवाओढवीची उत्तरं देतात आणि नाहक दिव्यांगांना निराधारांना त्रास देतात. आणि आज 2,500 रुपये लोकांचे पहिल्यापासून येत होते, त्यांचे 1,500 आले. ज्यांचे आत्ता अजून आले नाही, हे सगळा त्यांचा कारभार आहे. हा पैसा यांचा गेला कुठं? तर खरोखर यांना म्हणजे सरकारला थोडक्यात लाज वाटली पाहिजे. यांना नाहक त्रास देतात दिव्यांगांना निराधारांना. आणि काय तर अडचण काय निवडणूक आहे, अवकाशची निवडणूक ही केंद्रशासित पेन्शन आहे, याला आचारसंहितेचा काहीच संबंध येत नाही. परंतु ही ओढवाओढीची उत्तर देतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे तुरंत लगेच सोडतात आणि ह्या योजनेचे पैसे तुम्ही नाहक दिव्यांगांना त्रास देऊन KYC करा, सगळं करा. इथं सगळं कागदपत्र व्यवस्थित असून सुद्धा पैसे आले नाहीत. म्हणजे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सरकारचे डोळे उघडे झाले पाहिजे, नाहीतर उद्या आम्ही आंदोलन रस्त्यावर उतरू. हे सरकारना शेवटची आणि तळतळीची विनंती. जर तुम्ही नाहक दिव्यांगांना त्रास देत असाल तर हे चुकीचं आहे. कॅन्टीनमध्ये सगळं कामं उरकली आमची.
आणि आता चहा घेण्यासाठी आलो बा ते साहेबांनी आम्ही जेवण करून होतो साहेबांनी चहा घेण्यासाठी आलो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.